श्रोतेहो नमस्कार. चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लोकसाहित्य आणि स्त्रिया या मालेमध्ये अंत आदिशक्तीचा याविषयी ललिता बर्वे यांचे विचार. उत्पत्तीचं चक्र सुरू करून देणारं आद्य जोडपं कोणतं असावं? मत्स्यपुराण, मार्कंडेय पुराण, ब्रह्मांड पुराण अशा सर्व पुराणातल्या संदर्भानुसार ब्रह्मा अगोदर निर्माण झाला. त्यानं सरस्वतीला निर्माण केलं. मग दोघांनी मिळून मनुष्यजात निर्माण केली. शतपथ ब्राह्मणातल्या तपशिलानुसार मनु आणि त्यानं तयार केलेली इडा हे आद्य जोडपं होतं. अगदी बायबलमध्येही ॲडम आणि त्यानंच तयार केलेली ईव हे पहिलं जोडपं. उत्पत्ती कथा या प्रतिकात्मकच असतात. पण ही प्रतिकं कशी वापरली जातात? मलेय मदेश्वरा या कानडी पुराणातली विश्वाची उत्पत्ती कथा याहून थोडी वेगळी आहे. प्रादेशिक भाषांमधलं असं साहित्य लोकसाहित्याच्या अंगानं जातं. त्यामुळे जगाच्या व्यवहाराची एक रोखठोक जाण त्यामध्ये असते. खूपदा स्त्रिया हाच प्रादेशिक साहित्याचा उगम असतो. त्यामुळे त्यामध्ये स्त्रियांबद्दलचा कळवळा, त्यांच्या भावनांची चांगली जाण असते, तरी जगरहाटीचं परिप्रेक्ष्यही सुटलेलं नसतं. या परिप्रेक्ष्यातून प्रतिकात्मक उत्पत्ती कथा घडते ती अशी. आदिशक्ती जन्माला आली. तारुण्यानं मुसमुसलेली, रेखीव डोळे, लिंबासारखी सतेज कांती. जग जन्माला यायला अजून 3 दिवस बाकी होते. ती म्हणाली, इथं तर मी एकटीच दिसते, मला सोबत हवी, नाहीतर जग कसं निर्माण होणार? मग तिनं ब्रह्माला आणि मा विष्णूला घडवलं. पण त्यांनी तिला साथ द्यायला नकार दिला. जग जन्माला येणार नसेल तर यांचा काय उपयोग? आदिशक्तीनं त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, तसं त्यांचं भस्म झालं. मग तिनं महादेवाला घडवलं. ती त्याला म्हणाली, मी आदिशक्ती आहे. जग निर्माण करणं आणि नाहीसं करणं सर्वच माझ्या हातात आहे. तू फक्त मला साथ दे. महादेवानं विचार केला. तो म्हणाला, आत्ता तू सर्वश्रेष्ठ आहेस, पण तुला साथ द्यायची तर मी तुझ्याहून अधिक बलवान, अधिक श्रेष्ठ नको का? आदिशक्तीला हे पटलं. तिनं त्याच्यासाठी छानसं घर उभारलं, त्याला मोठं केलं, त्याला सर्व विद्या कला शिकवल्या. तो म्हणाला, तुझी सर्व ऊर्जा, क्रियाशीलता, तुझी निर्मिती क्षमता मला दे. मला जग निर्माण करायचं आहे. ती ताकद तुझ्याकडे आहे, ती तू मला दे. आदिशक्ती त्याच्याकडे प्रेमाने भारावलेल्या नजरेनं बघत राहिली. म्हणाली, ही माझी अंगठी घे. माझी सर्व ताकद त्या अंगठीमध्ये आहे. मात्र माझ्या तळहातावरचा जो अग्निनेत्र आहे, त्यात माझा प्राण आहे, तेवढा मला राहू देत. महादेवांनी तिची ऊर्जा, माया, विद्या सर्व काही घेतलं. तो हसत म्हणाला, बोल, आता आहे ना मी अधिक श्रेष्ठ? पण आदिशक्ती प्रेमानं म्हणाली, अरे त्यानं काय फरक पडतो? मीच तुला सर्वश्रेष्ठ बनवलं नाही का? तो म्हणाला, आपण आता नृत्य करूया. तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ ठरलीस तर मी तुला साथ देईन. आदिशक्ती त्याच्या तालावर नाचू लागली. तो करेल तसं करत राहिली. तिचं देहभान हरपलं. अखेर त्यानं हात डोक्यावर ठेवला तर तिनंही आपला हात आपल्या डोक्यावर ठेवला आणि ती जळून भस्म होऊ लागली. जळता जळता ती त्याला म्हणाली, मी तुला निर्माण केलं खरं, पण तूच माझ्याहून श्रेष्ठ ठरलास की रे. आता हा अग्निनेत्र तुलाच घे. पण तो तिच्याजवळ आला नाही. आदिशक्ती दुःखानं घायाळ झाली. ती आपल्या अग्निनेत्राला म्हणाली, तूच त्याच्याकडे जा आणि त्याचा तिसरा नेत्र हो. आदिशक्ती पूर्ण भस्म झाली तेव्हा त्यानं तिच्या अंगठीच्या साह्यानं ब्रह्मा आणि विष्णूला जिवंत केलं. मग ते म्हणाले, आपल्याला तर सर्व जगच निर्माण करायचं आहे, पण जोडीदाराशिवाय ते कसं करणार? मग त्यांनी आदिशक्तीच्या राखेचे 3 ढेक केले आणि आदिशक्तीच्याच अंगठीच्या मदतीनं त्यातून लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती निर्माण केल्या. प्रत्येक देवाची एक बहीण. या 3 बहिणींशी लग्न करून ते झाले एकमेकांचे मेहुणे. मग या 3 मेहुण्यांनी मिळून जग निर्माण केलं. सोबत शोधली म्हणून त्यांनी जिचा धिक्कार केला होता तिच्यामधूनच 3 स्त्रिया काढून ते त्यांचे नवरे बनले. संपूर्ण आदिशक्तीचा नवरा बनणं एकट्याला झेपणारं नव्हतं. तर तिच्याकडची सर्व ताकद कपटाने हिरावून घेतली. का? तर जोडीदार तिच्या एवढा नव्हे तर तिच्याहून श्रेष्ठ हवा. आदिशक्ती एवढी शक्तिशाली आणि स्वयंपूर्ण देखील, अगदी आजच्या स्त्रीसारखीच. पण आपल्या सामर्थ्याचा विसर पडला आणि आदिशक्ती नाश पावली. तिची गोष्ट ही आद्य काळापासून चालत आलेल्या स्त्रीच्या परिस्थितीची जळजळीत कहाणी आहे. त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही. मात्र आजच्या स्त्रीनंही आदिशक्तीप्रमाणेच आपल्या सामर्थ्याचा विसर पडू देऊ नये असं मात्र आवर्जून वाटतं. लोकसाहित्य आणि स्त्रिया या मालेमध्ये अंत आदिशक्तीचा याविषयी ललिता बर्वे यांचे विचार आत्ताच आपण ऐकले. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.